सोलापूर मधल्या पूरग्रस्तांना धान्याचं वाटप केलं जाणार आहे। पूरग्रस्त भागामध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू यांचं वाटप केलं जाईल, अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। उद्या आणि परवा सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय। सोलापूरमध्ये उद्यापासून पूरग्रस्तांना धान्याचं वाटप केलं जाणार आहे। 10 किलो तांदूळ, 10 किलो गहूचं वाटप या ठिकाणी होईल। सांगोल्यामधून 30 टन चारा आणण्यात आलाय। उद्या सांगलीमधून चारा येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। इतर जिल्ह्यांमधून आम्ही 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार आहोत, असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला उद्या आणि परवा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। माढा, मोहोळ आणि करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता आहे। नागरिकांनी पुढील 2 दिवस बाहेर पडू नये, आमच्या संपर्कात राहावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरलं आहे, जे पूरग्रस्त भाग आहेत, त्या ठिकाणी प्रति कुटुंबाला 10 किलो मोफत तांदूळ आणि 10 किलो मोफत गहूचा आदेश आम्ही दिला आहे। ते आज रात्री किंवा उद्या सकाळीपासून आम्ही कुटुंबाला वाटप करणे सुरू करू। उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे, तर म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिती सारखं निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेषतः करमाळा, माढा आणि मोहोळ तालुक्यामध्ये